म्हणींच्या अर्थासह म्हणींचा अभ्यास करूयात. दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला. अर्थ क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च. दमडीची खरेदी आणि खंडीचा भाव. अर्थ केवळ विचारपूसच करायची किंवा चौकशीच करायची, खरेदी कोणत्याही प्रकारची करायची नाही. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. अर्थ जेथे दया क्षमा शांती आहे तेथे परमेश्वर वास करत असतो. 10-12 कोसावर भाषा बदलते. अर्थ 10-12 कोसाच्या अंतरावर निराळी भाषा असते. दरबारी मान विड्याचे पान. अर्थ दरबारात मान सन्मान देण्याचे नाटक केले जाते, प्रत्यक्षात असे काहीही नसते. 10 गेले 5 उरले. अर्थ आयुष्याची बरीच वर्षे निघून गेली, आता फार थोडी शिल्लक राहिलेली आहेत. दगडापेक्षा वीट मऊ. अर्थ त्यातल्या त्यात हे बरे. 10 की लकडी 1 का बोझा. अर्थ सर्वांनी जरी थोडा थोडा हातभार लावला तरी मोठे कार्य होऊ शकते वा चांगल्या प्रकारे पार पडू शकते. 10 मरावे पण 10चा पोशिंदा मरू नये. शेकडो सामान्य माणसे मेली तरी इतके वाईट वाटत नाही, पण ज्याच्यावर शेकडो लोक अवलंबून असतात तो जर मरण पावला तर अतिशय वाईट वाटते, कारण त्याच्या मरणामुळे शेकडो लोक दुःखी होतात. दक्षिणा तशी प्रदक्षिणा. अर्थ जशी दक्षिणा देतात तसाच भाव देतात. दमडीचा सौदा एरझारा चौदा. अर्थ लहानशा कामासाठी अतिशय श्रम करणे. दही खाऊ की मही खाऊ. अर्थ हे करू की ते करू. दयेसारखा धर्म नाही. अर्थ दुसऱ्यावर दया करणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. दळील तो भरील, करील तो पावेल. अर्थ जो कष्ट करील त्याला त्याचे फळ मिळेल. दादाचे बळ वहिनी जाणे. अर्थ जवळच्या माणसालाच त्याचे बळ म्हणजेच ताकद माहिती असते. दादा दादा मार साप, मी लेकरा बाळांचा बाप. अर्थ ज्या कोणाला एखादे काम टाळायचे असेल तो मनुष्य बहाणा करीत असतो. दात आपले ओठ आपले. अर्थ शिक्षा देणारा आणि शिक्षा सहन करणारा एकच किंवा आपलाच मनुष्य. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. अर्थ पूर्ण सुख समाधान शांती कधीच लाभत नसते, प्रत्येक वेळी काही ना काही कमतरता असतेच. दादा रामराम. अर्थ फक्त कामापुरता संबंध. दानधर्म किल्ली स्वर्गदार उघडवी. अर्थ दानधर्म केल्याने स्वर्गाची प्राप्ती होत असते. दात कोरल्याने पोट भरत नाही. अर्थ निष्कारण काटकसर करून काहीही भागत नाही. दादलो बायलो आदलो. अर्थ बायकोहून नवरा श्रेष्ठ. दाना दाना टिपती पक्षी पोट भरती. अर्थ थोडे थोडे काम करीत गेल्यास ते काम बरेच मोठे होते. दाम करी काम बीबी करी सलाम. अर्थ पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. दाम तसे काम. अर्थ जशी मजुरी तसे काम. दाट पेरा देई नुसता चारा. अर्थ खूप दाट पेरणी केल्यास केवळ चाराच होतो. दामाशिवाय काम नाही. अर्थ पैशाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. दामो रूठा बातों से नहीं म्हणता. अर्थ पैशाकरिता रुसलेल्याची कोरड्या शब्दाने समजूत घालता येत नाही. दारू चढती अक्कल जाती. अर्थ दारूची नशा आली म्हणजे बुद्धी नष्ट होते. दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. अर्थ प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळत असते. दिल से देना दिल. अर्थ अंतःकरणपूर्वक प्रेम करणे. दिल्या भाताचा हलक्या हाताचा. अर्थ
सांकाम्या मनुष्य. दिवस बुडाला मजूर उडाला. अर्थ जेवढ्यास तेवढे काम करणे. काम संपल्यानंतर त्या कामाबद्दल कुठलीही आस्था नसणे. दिवस जळे मीरादानी, चौसर खेळे राजाराणी. अर्थ एक श्रम करतो, झिजतो आणि दुसरा मात्र मौज करतो. दिवसभर नव्हती घरी, नवऱ्या देखत पाणी भरी. अर्थ केवळ देखावा करणे. दिवसा चूल आणि रात्री मूल. अर्थ एवढे काम की मुळीच उसंत नसणे. दिवस जातो पण बोल उरतो. अर्थ काळ निघून जातो पण वाईट शब्द कायम मनामध्ये राहत असतात. दिवा लावा घरात मग देवळात. अर्थ आधी ऐहिक जीवन आणि मगच परमार्थ. आधी स्वतःच्या घराचं पहा आणि मग समाजकार्य पहा. दिवस सारखे नसतात. अर्थ मनुष्याचा काळ नेहमीसारखाच नसतो तर सतत बदलत असतो. दिव्याखाली अंधार. अर्थ केवढाही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच. दिसताच पुरे सगळंच गिळे. अर्थ थोडासुद्धा धीर नसणे. दिवाळी दसरा हातपाय पसरा. अर्थ दिवाळी दसरा असला की माणसं हात सैल सोडून खर्च करतात. दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा. अर्थ दुसऱ्याची चाकरी करून मिळेल ते अन्न खाऊन जगणे. दिव्याच्या पोटात काळे. अर्थ सज्जनाच्या पोटी वाईट संतती पैदा होणे. संतती म्हणजे मूल. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. अर्थ बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून त्या तशा नसतात. दिसायला काम नाही, बसायला वेळ नाही. अर्थ सतत कामात असणे पण काम दिसून न येणे. दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा. अर्थ दिसायला भोळा पण मतलबाचा पक्का. दीड हळकुंडात दीपावली. अर्थ थोडेसे मोठेपण मिळाले की इथरून जाणे. दुर्जन संघापेक्षा एकांतवास बरा. अर्थ दुष्ट मनुष्याबरोबर संगती करण्यापेक्षा एकटे बसणे केव्हाही खूप चांगले असते. दुसऱ्याची कढी धावून धावून वाढी. अर्थ दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिशय उदार असणे. दुरून डोंगर साजरे. अर्थ दुरून एखादी गोष्ट चांगली दिसते परंतु जवळ गेले असता अगदी भिकार दिसते. दुःख टोंगळ्याले पट्टी कपाळाले. अर्थ रोग एक आणि निदान दुसरेच. दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना. अर्थ दुःख स्वतःच पचवावे पण सुख मात्र सर्वांना सांगावे. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. अर्थ दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत कमी होत असते. दूध ते दूध, पाणी ते पाणी. अर्थ जे असेल तेच दिसेल. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. अर्थ दुसऱ्याची क्षुल्लक चूक दिसते परंतु स्वतःचा मोठा दोष दिसत नाही. दे माय धरणी ठाय. अर्थ अतिशय त्रास. देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. अर्थ थोड्याशा पैशात खूप फायदा करून घेणे. देव तारी त्याला कोण मारी. अर्थ देवाची कृपा असल्यावर कोण वाईट करू शकेल. कोणीही वाईट करू शकत नाही. देव केली धरम केली, कपाळाची कटकट नाही गेली. अर्थ सर्व प्रयत्न करूनही व्यर्थ. देवळात डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावे. अर्थ एकीकडे धार्मिक गोष्टी कराव्यात व दुसरीकडे अनाचार करावा, अंधाधुंदी करावी. देव आला द्यायला तो पदर नाही घ्यायला. अर्थ वैभव प्राप्त झाले पण त्याचा उपयोग करता न येणे. अशावेळी या म्हणीचा वापर करतात. देव नाही देवारी, धुपाटणे उड्या मारी. अर्थ घरात मालक नसला
तर नोकर स्वतंत्रपणे आपली घमंडी दाखवत असतो. देवाची करणी नारळात पाणी, अर्थ परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाला कधीही होत नाही. देवाला फूल, घराला मूल, अर्थ ज्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर फूल शोभून दिसते त्याप्रमाणे घरात मुलाने शोभा येत असते. देव तसे धुपाटणे, न्हावी तसे थोपटणे, अर्थ जशास तसे. देश तसा वेश, अर्थ परिस्थितीप्रमाणे वागणे. देह देवापाशी आणि चित्त जोड्यापाशी, जोडा म्हणजे चपला, अर्थ देह देवळात पण आपले मन खेटरात, खेटर म्हणजे सुद्धा चप्पल. देहाला 10 दरवाजे, त्यात बसले प्राणराजे, अर्थ नश्वर देहात अमर आत्मा आहे. देवळात दाटी अंगाऱ्यासाठी, अर्थ क्षुल्लक गोष्टीसाठी धडपड करणे. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई, अर्थ दैवाच्या भरोशावर राहणारा उपाशी राहतो आणि परिश्रम करणारा पोटभर जेवतो. दैव देते आणि कर्म नेते, अर्थ सुदैवाने एखादी गोष्ट प्राप्त होते पण पूर्वजन्मीच्या कृतीमुळे ती आपल्याजवळ राहत नाही तर आपल्यापासून पुन्हा एकदा खूप दूर जात असते. दैवी आले ते भोगले पाहिजे, अर्थ जे नशिबात असेल ते भोगावेच लागते, त्यापासून कधीही सुटका होत नाही. दो बोली साखर झेली, अर्थ तोंड चोपडी. दोहाची नाही अक्कल म्हणे बायको पाहिजे फक्कड, अर्थ अंगी कुवत नसताना स्वतःबद्दल फार मोठ्या अपेक्षा बाळगणे. दोन्ही हाती पुऱ्या, हौसाबाई खऱ्या, अर्थ फायदा होत असेल तर बिनधास्तपणे संबंधित व्यक्तीची स्तुती करणे. द्रव्यापरी द्रव्य गेले, बायकोपरी बायको गेली, अर्थ एखाद्या व्यक्तीची दोन्हीकडून फसवणूक होणे. दात कोरून पोट भरत नाही, अर्थ मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काहीही उपयोग होत नाही. दाम करी काम, बीवी करी सलाम, अर्थ पैसे खर्च केले की कोणतेही काम होत असते. दाखविलं सोनं, हसे मूल तान्ह, अर्थ पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच आपली कामे पटकन होतात. दिल चंगा तो कथवटी में गंगा, अर्थ आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळच असते, त्यासाठी दूर जाण्याची गरज नसते. दुभत्या गाईच्या लाथा गोड, अर्थ ज्याच्यापासून आपल्याला काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य आनंदाने सहन करत असतो. दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते, अर्थ एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. देखल्या देवा दंडवत, अर्थ सहज दिसले म्हणून चौकशी करणे. दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी, अर्थ नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते. दुधात साखर, चांगल्या गोष्टी घडलेल्या असताना आणखीन चांगल्या गोष्टीची त्यामध्ये भर पडणे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, अर्थ एखाद्याच्या मरणानंतर देह नष्ट होतो पण त्याने केलेल्या चांगल्या गोष्टीची मात्र कायम लोकांच्या मनात आठवण राहते. देणे नास्ती घेणे नास्ती, देण्याघेण्याचा कोणताही व्यवहार न करणे. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी, अर्थ जवळ असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध न होणे. दुसऱ्याच्या डोळ्यात भस्किनी बोट शिरते, अर्थ दुसऱ्याच्या दोषांवर टीका करावयास मनुष्य नेहमी तयार असतो. दुष्काळात 13वा महिना, अर्थ संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे. दाणे टाकून कोंबडे झुंजविणे, अर्थ मुद्दाम स्वतःचे पैसे खर्च करून दुसऱ्याचे भांडण लावून देणे.
द्यावे तसे घ्यावे, करावे तसे भोगावे. अर्थ, आपण चांगले काम केल्यास फळही चांगले मिळते. दांड्याने पाणी तोडले म्हणून निराळे होत नाही. अर्थ, लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी खरे मित्र वेगळे होऊ शकत नाहीत किंवा जिथे चांगले संबंध आहेत ते तुटू शकत नाहीत. दगडाचे पेव घालता चळवळ, काढता वळवळ. निरुपयोगी वस्तूंसाठी त्रास करून घेणे योग्य नाही. दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड. अर्थ, दगड म्हणा किंवा धोंडा म्हणा, एक गोष्ट स्पष्ट आहे की ती वस्तू एकच आहे. वाटाघाटी करण्याचे काहीही कारण नाही. दगडाचा देव होत नाही. अर्थ, अंगी कर्तृत्व नसल्यास मोठेपणा मिळत नाही. दगडावरची रेघ म्हणजे खात्रीशीर गोष्ट. द्राविडी प्राणायाम म्हणजे सोपे असलेले काम कठीण करून घेणे. दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी. अर्थ, दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे कधीच काम होत नाही. दृष्टीआड सृष्टी. अर्थ, आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. धर्म करता कर्म उभे राहते. अर्थ, एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होत असते. धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी. अर्थ, कोणत्याच कामाचे नसणे. धार्याला बोळा व दरवाजा मोकळा. धार्य म्हणजे मोरी, बाथरूम. अर्थ, छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या. अर्थ, गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. धड ना संसार नि धड ना तप. अर्थ, सर्वच अर्धवट काम. धड दिसेना नि मन बसेना. अर्थ, वस्तू जर चांगली नसेल तर तिच्याबद्दल आवड उत्पन्न होत नाही. धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल काही चुकत नाहीत. अर्थ, श्रमजीवी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत श्रम करूनच पोट भरावे लागते. धरले तर चावते, सोडले तर पळते. अर्थ, काहीच उपयोगाचे नसणे. धर टाक की लाव कागदाला. अर्थ, भरमसाठ वाटेल ते लिहिणे. धर्म केलेला कधी वाया जात नाही. अर्थ, पुण्यकर्म केल्यास त्याचे फळ केव्हा तरी मिळतेच. धर्माची आई आणि काय देई. अर्थ, जोडलेली आई काय देऊ शकते. धर्माने दिले कर्माने नेले. अर्थ, दैव देते कर्म नेते. धर्माची डाळ म्हणे पाखडून घाल. अर्थ, दानात मिळालेली वस्तू पाहूनच उपयोगात आणावी. धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया. अर्थ, पैसा फार थोडा काळ राहतो. धन्याचे हाल, कुत्रे पडले लाल. अर्थ, मालकापेक्षा दिवाणजीच गब्बर. धान्य तेथे घुशी. अर्थ, जेथे जेथे द्रव्य असते तेथे लोभी लोक जमतात. धीर धरील तो खीर खाईल. अर्थ, जो धीर धरणारा मनुष्य असतो त्याचाच शेवटी फायदा होत असतो. ध्वनी तसा प्रतिध्वनी. अर्थ, जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. धन्याला धतुरा आणि चाकराला मलिदा. एखाद्या वस्तूवर ज्याचा हक्क आहे ती वस्तू त्याला न मिळता भलत्याच माणसाला मिळणे किंवा त्याचा उपभोग होणे. धर्माचे गाई आणि दात कामे नाही. फुकट मिळालेल्या वस्तूला कधीही नावे ठेवू नये. धर्मावर सोमवार सोडणे. अर्थ, स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.